बघितली त्या मुलांसोबत, 2 मुलांसोबत, तर अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात. मला त्या बहिणीचा आदर आहे, त्यामुळे मी ते चॅटिंग सांगू शकत नाही असं देखील. एक प्रकारे रुपाली चाकणकर असतील, जयकुमार गोरे असतील किंवा अन्य काही लोक असतील, हे सरळ त्या महिलेच्या चारित्र्याविषयी बोलताना दिसत आहेत. अहो, आता जयकुमार गोरे तर लोकांनी काय काय नाही दाखवलं. ज्या महिलेला ह्यांनी 1 कोटी रुपये देताना ट्रॅप केलं, ईडीनं विचारलं की 1 कोटी रुपये कुठून आले ते, ती बिचारी महिला ट्रॅप झाली. यांच्या दृष्टीनं स्त्री जर एक फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे उद्गार येणारच ना. अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही आहे. त्याच्यामुळे बाहेरून आले, त्यांच्यावरती त्यांचे रोग घेऊनच आले. असं कसं एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो? समजा असतील, काय म्हणणं आहे तुमचं, त्या मुलीचे काही चॅटिंग असतील म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का खून अजून ठरलं नाही? हा वेश्येला सुद्धा सन्मान असतो, ती कोणत्या तरी मजबुरीतून धंदा करत असते, म्हणून तुम्ही असं मानणार का की वेश्येला काही सन्मान नाही? हे कुठली भाषा आहे? आजकालचा राजकारणी 4 पुस्तकं वाचत नाही, वर्तमानपत्रसुद्धा वाचत असतील नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा, दुसरं काहीच येऊ शकत नाही. किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर बाईला घरी पाठवलं नाही? असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे. प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी, तिच्यावर सगळेजण राजकारण करू लागले. दुसरं काय करायला? तिला न्याय देण्याच्या दिवशी कुणीच बोलत नाही. तिकडे महादेव मुंडेच्या घरी जे आहेत ते सुप्रिया सुळेने आज भेट दिलेली. कशा पद्धतीने बघता, काय नाही? पहिली गोष्ट अशी आहे की ती बिचारी मुलगी बीड जिल्ह्यातली, त्याच्यामुळं आमचे भावनात्मक नातं, तिनं आत्महत्या केली. पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं नाही. त्या बहिणं तिचं चारित्र्य हरण केलं. एखाद्या मेलेल्या स्त्रीचं, सुशिक्षित स्त्रीचं अशा पद्धतीनं रुपाली चाकणकरनं चारित्र्य हनन करावं आणि अजित पवार का गप्प बसतायत? कसं काय मुख्यमंत्री रणजित निंबाळकरला क्लीन चिट देऊ शकतात? तुम्ही आत्ता SIT स्थापन करताय, SITच्या चौकशीत ते निर्दोष असले तर हरकत नाही ना. पण कित्येक गरीब लोकांवर शेकडो बोगस केस घालणारा हाच माणूस आहे ना. मग हा कसं काय तुम्ही त्याला क्लीन चिट देऊ शकता? अशा पद्धतीची माणसं जर तुमच्या भोवती गोळा होतील तर पक्ष बदनामच होणार, दुसरं काय होणार आहे? आपण आता सोलापूरमध्ये आहात. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांनी